येताना दिसत आहेत आणि तसंच काहीसं शिवसैनिक ठाकरे गटाकडनं हा राडा जो आहे तो करण्यात आलेला राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर ही धक्काबुक्की झाल्याचं आपण बघतो। त्यांना घोषणाबाजी करण्यात आलेली राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आणि त्यांना हटवण्यासाठी म्हणून आता अंगरक्षकांनी धक्काबुक्की करत त्यांना बाजूला काढलंय। अशा प्रकारे राडा होण्यापाठीमागे पुन्हा एकदा ठाकरे गटातले मराठा आंदोलक कारणीभूत आहेत का हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल। पण हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते ज्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर एकूणच राडा घातला। राज ठाकरेंचा ताफा जो तो बीडमध्ये अडवण्यात आला आणि यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते तिथं आडवे आले होते। त्यामुळे काही काळ हा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता। आणि यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर रस्त्यावरती सुपारी फेकण्यात आली। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरेंचा ताफा अडवला। तिथं रस्त्यावरती सुपारी फेकलेली आहे कारण त्यांच्या गटाकडनं वारंवार राज ठाकरेंच्या पक्षाबद्दल सुपारीबाज पक्ष अशी टीका त्यांच्याबद्दल करण्यात आलेली होती। म्हणून त्यांनी ही सुपारी जी आहे ती रस्त्यावरती फेकल्याचं आपण बघतोय। आणि हे सगळे आंदोलन करणारे कार्यकर्ते हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते। या दोन पक्षांमधलं वैर हे सर्वश्रुत आहे। म्हणजे हा वाद कौटुंबिक जरी असला तरी राजकीय पातळीवर देखील त्या वादाचे परिणाम होताना आपण पाहतो। काय मागणी काय करतात? राज ठाकरे सुपारीखोर चले जाओ। कोणतं आंदोलन केलं? नेमकं आंदोलन काय केलं? सुपारी घेऊन आलेत। आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे यांनी आम्हाला की एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। यांनी एकदा सुपारीखोर यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरांगे पाटलाचं आंदोलन चालू आहे। आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे यांनी आता इथून वापस जायला पाहिजे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहे। सुरेश, अशा प्रकारे राज ठाकरेंचा ताफा अडवून घोषणाबाजी आंदोलन करण्याचं नेमकं कारण काय? विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेत आहेत आणि याच वेळी बीड शहरातील अन्विता हॉटेल वरती दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी जे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी चक्क सुपाऱ्या राज ठाकरे यांच्या गाडीवरती फेकल्या आणि त्यानंतर बॅनरबाजी करत घोषणाबाजी केली की कोणाची सुपारी घेऊन आले याबद्दल तुम्ही उत्तर द्या, जबाब द्या अशा पद्धतीने सांगितलं। आणि यानंतर मनसे सैनिक आणि शिवसेनेचे सैनिक यांच्यामध्ये काही काळ राडा झाला। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे जो वाद आहे तो वाद मिटवला। मात्र याच वेळी गणेश वरेकर यांना देखील मनसे सैनिकांनी मारहाणीचा प्रयत्न केला गेला होता। त्यात लाठीकाठी झाल्याचं देखील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे मोठा राडा झाल्याचं देखील चित्र आहे। आता सध्या शिवसैनिक आणि मनसे सैनिक यांच्यामध्ये शांतता करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। मात्र बीडमध्ये दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनीच चक्क निषेध व्यक्त केलाय। त्यामध्ये बोलत असताना देखील मराठा आरक्षणासंदर्भात तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे आरक्षणासंदर्भात त्या आरक्षणाचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला, घोषणाबाजी देखील करण्यात आली। यामुळे काही काळ बीड शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। धन्यवाद सुरेश या सगळ्या तपशिलाबद्दल।